इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धाचा आपल्याला इंधनावरती परिणाम पाहायला मिळतोय. मात्र इंटरनेटवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. आणखी काही दिवस युद्ध जर चाललं तर याचा निश्चितपणे इंटरनेटवर परिणाम होईल अशा पद्धतीची जी मत आहे ते अनेक सायबर तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकमधील एक सायबर तज्ज्ञ आहेत. खरं तर अमेरिका, इराण, इस्रायल हे युद्ध सुरू आहे आणि याचा इंधनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम आहे. मात्र असं देखील अनेक सायबर तज्ज्ञांकडून बोललं जात आहे की इंटरनेटवरती परिणाम होऊ शकतो. नेमका कसा होऊ शकतो? याच्या ज्या केबल्स आहेत त्या सगळ्या समुद्राच्या खालून चाललेल्या आहेत आणि या केबल्सला 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर, 5 किलोमीटर वरती सेन्सर्स लावलेले आहेत. जर ती वायर कधी तुटली, डॅमेज झाली तर पटकन इन्फॉर्म केलं जातं सेन्सर्स थ्रू आणि तिथे टीम जाते आणि पॅच जी आहे ती केली जाते, जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो अर्धा ते 1 तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 3 ते 4 तासामध्ये जो आहे तो सॉल्व्ह केला जातो. पण जेव्हा युद्ध परिस्थितीमध्ये जर अशी काही घटना घडली तर ते नेटवर्क्स पटकन जाऊन आणि रिकवर करणं, पॅचेस करणं आणि परत सुव्यवस्थित आणणं अवघड असणार आहे. त्यामुळे ती सेवा त्या पिरियडसाठी जी आहे ती ठप्प होऊ शकते. पण टी ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंतचं जे कम्युनिकेशन आहे ते फक्त डिस्ट्रॉय होणार आहे. पण एच्या अंडरचे जेवढे युजर्स असतील ते प्रॉपरली वर्क करतील, बीच्या अंडरचे वर्क करतील. पण तरीसुद्धा तुम्हाला इंटरनेट वापरायचंच असेल तर तेव्हा VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्सचा तुम्ही वापर जर केला तर ज्याच्या थ्रू तुम्ही कनेक्ट होत आहेत त्याच्यापेक्षा बायपासनी तुम्ही कनेक्ट करून तिथे जाऊ शकतात. इंटरनेटचा थोडासा स्पीड जो आहे तो कमी होईल पण तुमचं वर्किंग प्रॉपर होईल. नक्कीच. खरं तर याचं जर इंटरनेटवरती परिणाम झालाच तर कुठल्या कुठल्या साईट्सवरती परिणाम होऊ शकतो आणि किती देशांवरती याचा परिणाम होऊ शकतो? त्या वायर्सच्या थ्रू भारतामधून साधारणतः काही पर्सेंट जे आहेत, 1/3चा डेटा जो आहे तो त्या लाईन्सवरून जातो, तो भारतावरती फरक पडेल. सो त्या ज्या ज्या देशांना कनेक्टेड आहेत त्या सगळीकडे हा जो आहे तो इश्यू जो आहे तो होईल. त्याच्यासोबत जर आपण बघितलं तर ज्या वेबसाईट्स क्रिप्टोच्या आहेत किंवा ज्या वेबसाईट्स ई-कॉमर्सच्या आहेत, तर त्या वेबसाईट्सवरती ज्यांचे अकाउंट्स आहेत, ज्यांचं ट्रेडिंग चालू आहे, तर त्यांना जो आहे तो मोठा फटका बसेल. कारण नक्की काय करंटचं चालू आहे तेच त्यांना लक्षात येणार नाही. सो प्रॉफिट आणि लॉस जर ते खेळत असतील तर मोठा दणका बसायची त्यांना शक्यता आहे. खरं तर ह्या इंटरनेटचा आपण जर बघितलं तर स्थानिक खालच्या पातळीपर्यंत लहान मोठ्या घटकांना देखील याचा काही फटका जाणवू शकतो का? म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनमानावरती देखील हा परिणाम करू शकतो का? जर ते इंटरनेटला ॲडिक्टेड झालेले असतील तर त्यांना याचा जो आहे तो फटका बसेल. पण दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांना मनःशक्ती जी आहे ती जास्त चांगल्या प्रकारे मिळेल. कारण ते त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर राहतील आणि ते नीट जे आहे ते सुरळीत होऊ शकतात. खरं तर आपण बघितलं आता जे बऱ्यापैकी जे इंटरनेटवरती अर्थकारण देखील मोठ्या प्रमाणात चालू असतं. त्यामुळे कुठल्या देशावरती जर अर्थकारणावरती जर त्यांना परिणाम करायचा असेल तर इंटरनेट संदर्भात देखील ते हानी तशी पद्धतीची करू शकतात का? येस, सायबर अटॅक याला म्हटलं जातं. ज्या देशाच्या वरती अटॅक करायचे आहेत तर त्याच्यातले युजर्स कोण आहेत, किती अवेअर आहेत किंवा कोणकोणत्या वेबसाईट्स आहेत, यांना टार्गेट केलं जातं. मॅन इन द मिडल अटॅकसारखे केले जातात, फेक वेबसाईट्स क्रिएट केल्या जातात आणि लोकांना जे ते फसवलं जाऊ शकतं. सो सायबर अटॅक जो आहे तो मोठ्या प्रमाणात असा केला जाऊ शकतो. नक्कीच आपल्यासोबत नाशिक शहरातील एक सायबर तज्ञ होते. खरं तर या युद्धामुळे जे इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू आहे त्याचा सायबर जो आहे मोठ्या प्रमाणात एक सायबर अटॅक देखील होऊ शकतो आणि त्याचा इंटरनेटवर देखील परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीची जे मत आहेत ते व्यक्त केलं जात असताना यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.